नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या पिगाणे गावातील माधव पाटील यांनी 3 एकर डाळिंबाची लागवड केली आहे। आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात केली आहे। पाटील यांना डाळिंब विक्रीतून 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। व्यापाऱ्यांमार्फत त्यांच्या बागेतील डाळिंब बांगलादेश तसंच आखाती देशात निर्यात होऊ लागली। पारंपरिक पीक पद्धती आणि वातावरणातील बदल यामुळे शेती परवडत नसल्यानं माधव पाटील यांनी 3 एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली आहे। डाळिंबाची लागवड 2013 साली करण्यात आली। 3 एकरात 1100 रोपे 10 बाय 14 फूट अंतरावर लावण्यात आली। लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून उत्पन्नाला सुरुवात झाली। डिसेंबर 13 लागवड केली होती। याच्यात तर आम्ही पहिल्यांदा शेती करत होतो, त्याच्यात गहू हरभरे वगैरे घेतो, पण आम्ही कृषी यांच्या संज्ञांच्या मार्गदर्शन घेतलं। त्याने आम्हाला सांगितलं की डाळिंब लावा तुम्ही, त्याचे उत्पन्न चांगलं येतं। त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भगवा जातीच्या त्यांच्याकडनं रोपं मागवली आणि मग त्यांनी आम्ही डिसेंबर 13 लावली। तर साधारणतः आता हे 14 बाय 10चे अंतर ठेवलेलं आहे। त्याच्यात ते पीक चांगलं आलेलं आहे। त्याच्या मागे आम्ही आंतरपीक थोडंसं घेतलं होतं, हरभरे वगैरे। आता हे पहिलं पीक जे घेतलं आम्ही 1.5 वर्षांनी घेतलं होतं, तर साधारणतः त्याच्या 10 ते 12 किलो पर झाडाला निघालेलं होतं। तर साधारणतः आम्हाला त्यावेळेस पहिल्या वेळेस 1.5 लाख रुपये एकरी खर्च आला होता। सततच्या दुष्काळामुळे पाटील यांनी डाळिंबाच्या बागेला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला आहे। पाणी आणि खताचं योग्य नियोजन केल्यानं डाळिंब बागेतील प्रत्येक झाडावर 30 ते 35 किलो फळधारणा झाली आहे। डाळिंब विक्रीतून पाटील यांना 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। हे डाळिंबाचे पीक असं आहे की याला पाणी तर नियमित लागत असतं, पाण्याचा फार अभाव आहे। त्याच्यामुळे आम्ही काय केलं तर आता सिंचन कृषी विभागाकडनं माहिती घेतली आणि त्यांच्याकडनं माहिती मिळाली आम्ही ड्रीप केली। त्या ड्रीप माध्यमातून आम्ही शेतीला पाणी देतो आहे। त्याच्यामुळे पाण्याची बचत होते आणि डाळिंब पिकाला त्याला वाढ चांगली येते आणि त्याचे उत्पन्न बी चांगलं निघतं। त्याच्यामुळे आम्हाला पाणी तर वाचतं आहे, पण आमचं उत्पन्न चांगलं येते। यावर्षी आम्हाला मागच्या वर्षी आम्हाला साधारणतः 1-1.5 लाख खर्च होऊन 4 लाख रुपये नेट प्रॉफिट भेटलं होतं। यावर्षी 30 ते 35 किलो एकरी एका झाडाला येणार आहे। तर आम्हाला साधारण 5-6-7 लाख रुपयाच्या आम्हाला नेट प्रॉफिट भेटले। आम्ही मार्केट जे आहे असं आमच्याकडनं इकडनं आपले खाजी खरी व्यापारी येतात सटाण्याचे मालेगावचे, पण ते आम्ही ते घेतात आणि इथूनच एक्सपोर्ट करतात। इथूनच त्याचे हे भरतात कार्टून बॉक्स आणि ते एक्सपोर्ट करतात। साधारणतः बांगलादेश वगैरे देशाला जातात ते डाळिंब। साधारणतः त्यांना 6 ते 7 लाख रुपये एकरी नफा मिळालेला असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे आता वळायला लागलेला आहे आणि पहिले 18 महिने जे आहे तो आंतरपिकाच्या माध्यमातून त्याला उत्पन्नाचं जे काय आहे जोड मिळाल्यामुळे शेतकरी डाळिंब पीक आता घेऊ लागलेला आहे। दुष्काळी परिस्थितीत पाटील यांनी डाळिंब बागेत आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केल्यानं पाटील यांना चांगलं उत्पन्न मिळालंय। पाटील यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही फळबागांसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल। जितेंद्र बैसाने, साम टीव्ही, नंदुरबार।